गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील प्रकरणामध्ये लोकसंख्येचे जे वितरण आहे त्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या परिणाम करणाऱ्या घटकामधील जे प्राकृतिक किंवा भौतिक घटक आहे यामधलं आपण पर्वतीय प्रदेश या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण कशाप्रकारे कमी आहे व का कमी आहे याविषयीची माहिती आपण बघितलेली आहे. या पहिल्या याच्यात भूरचनामध्ये आपण पर्वतीय प्रदेश हा टॉपिक बघितलेला होता. आता दुसरा आहे पठारी प्रदेश. तर पठारी प्रदेशही मानवी जीवनास अनुकूल नसतात, कारण पठारी प्रदेश अतिशय दुर्गम असतात. तिथे लोकसंख्या फारशी ह्या भागाचा लोकसंख्येशी काही संबंध नसतो किंवा इतर भागाशी काही संबंध नसतो. त्यामुळे पठारावर लोकसंख्या अत्यंत विरळ असलेला आपल्याला पाहायला मिळते. याचं जर उदाहरणच द्यायचं झालं तर अमेरिकेतील जे बोलिव्हिया पठार आहे या पठारावर अत्यंत विरळ अशी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र याच्या उलट काही पठार असे आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण हे पठार लाव्हारसापासून बनलेले असल्याकारणाने इथली जी जमीन आहे ही जमीन अत्यंत सुपीक अशा प्रकारची आहे. त्यामध्ये शेतीचा विकास झालेला पाहायला मिळतं, उद्योगधंद्यांचा विकास झालेला पाहायला मिळतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील जो दख्खनचा जो पठार आहे, बरोबर आहे, मध्य प्रदेशपासून तर कर्नाटक कन्याकुमारीपर्यंत जो पसरलेला हा दख्खनचा जो पठार आहे, हा पठार या ठिकाणी शहरांचा विकास झालेला पाहायला मिळतो. लोकसंख्या अत्यंत दाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या पठारावर शेतीचा विकास त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांचा विकाससुद्धा झाल्याचं आपल्याला लक्षात येते. भारतातील दख्खनचं पठार असेल, कोलंबियाचा जो पठार असेल, ही पठारं अत्यंत दाट लोकवस्तीचे क्षेत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी खनिजांचा विकास झालेला आहे. खनिजं असल्याकारणाने खाणकामांचा विकास झालेला आहे. असं दक्षिण अमेरिकेतील जे पठारावर हिऱ्याच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात, तर ऑस्ट्रेलियाच्या पठारावर सोन्याच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं आहे याच भौगोलिक घटकामध्ये तिसरा भाग आहे मैदाने. पर्वतीय व पठारी प्रमाणेच मैदानी प्रदेशसुद्धा जास्त लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानी प्रदेश हे साधारणतः सुपीक जमिनीमुळे अन्नधान्याचे व इतर कृषी मालाचे उत्पादन होते. या ठिकाणी म्हणजे भारतात नाही तर संपूर्ण जगाचा जर विचार केला तर मैदानी प्रदेशामध्ये शेतीचं जे विकास आहे फार मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कच्च्या मालामुळे मैदानी प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे आणि सपाट प्रदेशामुळे येथे पक्के रस्ते, रेल्वे वाहतूक इत्यादींचा सुद्धा विकास आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते. भारताचा जर विचार केला तर जो गंगेचा मैदान आहे, संयुक्त संस्थानातील किनारवर्ती मैदाने, चीनचे पूर्वेकडील किनारवर्ती मैदाने आणि मैदानी प्रदेशातील महत्त्व पाहता प्राचीन सांस्कृतिक मैदानी प्रदेशात विकास झालेला आढळतो. उदाहरणार्थ भारतीय व चीनी व इजिप्शियन संस्कृत्या या मैदानी प्रदेशामध्येच विकसित पावलेल्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे समुद्रकिनारे भौगोलिक घटकामध्ये, की या ठिकाणी लोकांचं जे वितरण आहे, लोकसंख्येचं जे वितरण आहे कशा प्रकारचे आहे ते पाहू. तर समुद्रकिनाऱ्यांना मानवी दृष्ट्या खूप महत्त्व आहे. किनाऱ्याजवळ थोडी शेती होते, तिथे भात व नारळाचे उत्पादन होते. किनाऱ्याच्या जवळ मासेमारी चालते. शिवाय किनारा दंतूर असल्यास तेथे बंदराचा विकास होऊन व्यापाराची प्रगती होते. किनाऱ्याचे महत्त्व पाहता जगातील मोठी शहरे अशा ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग आहे प्रदेशाची उंची. मग प्रदेशाच्या उंचीचाही लोकसंख्येवर परिणाम किंवा प्रभाव पडत असतो. कमी उंचीच्या प्रदेशात हवामान हा मानवी जीवनास अनुकूल असतो, तर जास्त उंचीच्या प्रदेशामध्ये मानवी जीवनास हवामान प्रतिकूल असतो.
मग येथे लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता जास्त आढळते. या उलट जास्त उंचीच्या भागात थंड हवामानामुळे लोकवस्ती विरळ असते. अति उंचीच्या भागात तर मानवी वस्त्या नसतात. प्रतिकूल हवामानाबरोबर येथे प्राणवायू अतिशय विरळ असते. याचाही परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हिमालयातील व जगातील इतर पर्वतीय क्षेत्रामध्ये उंचीवरील वस्त्या फार कमी आढळतात. तर आपण आज इथे लोकसंख्येच्या वितरणासंदर्भातील भौगोलिक घटक, त्यामध्ये भूरचना, पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश ह्या इत्यादी, मैदानी, समुद्रकिनारे आणि प्रदेशाची उंची इत्यादी आपण बघितलं. पुढल्या तासामध्ये आपण पाणी पुरवठा, हवामान आणि मृदा बघू. ओके, थँक्यू.